विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव मध्ये तुमचं स्वागत। संस्कृत संपूर्ण या विषयातील 7व्या घटकाचा म्हणजे पुरवणी वाचनाचा आज आपण विचार करणार आहोत। पुरवणी वाचनाला प्रश्नपत्रिकेत एकूण 5 गुण आहेत आणि या विभागावर प्रश्न क्रमांक 7 यावर स्वतंत्र प्रश्न विचारलेला असतो। हा प्रश्न जरी स्वतंत्र असला तरी तो सलग किंवा विभागून सुद्धा विचारला जाऊ शकतो। पुरवणी वाचनासाठी पाठ्यपुस्तकात एक गद्यपाठ आणि एक पद्यपाठ नेमलेला आहे। या दोन्हीपैकी कोणत्याही एका पाठावर हा प्रश्न विचारलेला असतो। उत्तर लिहिताना प्रस्तावना आणि उत्तर या पद्धतीने तुम्हाला उत्तराची मांडणी करायची आहे। अर्थात हा 5 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न असल्यामुळे उत्तरामध्ये शक्यतो 2 उतारे करा, म्हणजेच प्रस्तावना अधिक 2 उतारे। पुरवणी वाचनासाठी जो गद्यपाठ आहे, या गद्यपाठाचं शीर्षक आहे द्वे कथे बोध मोद दे। बोध देणाऱ्या 2 कथा। या एकाच पाठामध्ये 2 कथा अंतर्भूत आहेत। या दोनही कथा कवी बल्लाळाच्या भोज प्रबंध या पुस्तकातून घेतलेल्या आहेत। या दोन्ही गोष्टींचा उल्लेख तुम्हाला या प्रश्नांच्या प्रस्तावनेमध्ये करायचा आहे। कवी बल्लाळाच्या भोज प्रबंधातून घेतलेली पहिली कथा आहे कालिदासस्य चातुर्यम। या कथेमध्ये भोजराजा आणि कालिदास यांच्यातला जिव्हाळ्याचा जो संबंध आहे तो संबंध दर्शवणारी ही कथा आहे। एकदा भोजराजा कालिदासाला शेवटचा श्लोक ऐकवण्याची इच्छा व्यक्त करतो। अर्थात भोजराजाविषयी असे विचार व्यक्त करणं कालिदासाला अशुभ वाटतं आणि म्हणूनच तो श्लोक ऐकवण्याऐवजी दुःखी होऊन धारानगरी सोडून जातो। त्यानंतर तो एकशिला नगरीमध्ये राहायला लागतो। पण इकडे बरेच दिवस कालिदासाचा विरह सहन न झाल्यामुळे भोजराजा वेषांतर करून त्याला शोधायला बाहेर पडतो। कापालिकाचा वेश घेऊन तो एकशिला नगरीत पोहोचतो। कालिदासाची भेट घेतो। कालिदासाला भेटल्यानंतर त्याची थोडी गंमत करावी या उद्देशाने तो त्याच्याशी वागतो। हा कापालिक धारानगरीतून आलाय हे जेव्हा कालिदासाला कळतं तेव्हा तो सगळ्यात आधी भोजराजाविषयी चौकशी करतो की भोजराजा कसा आहे। आणि त्यावेळेला गंमत म्हणून वेषांतर केलेला भोजराजा म्हणजेच तो कापालिक कालिदासाला सांगतो की भोजराजा स्वर्गवासी झाला। अर्थात भोजाच्या निधनाची बातमी ऐकून कालिदासाला दुःख अनावर होतं। मूळचीच काव्य प्रतिभा असल्यामुळे आपली ही शोकभावना दुःख भावना तो एका श्लोकाद्वारे व्यक्त करतो। अद्यधारा निराधारा निरालंबा सरस्वती पंडिता खंडिता सर्वे भोजराजे दिवंगते। आणि अर्थातच तो शोक अनावर झालेला कालिदास जमिनीवर गडाबा लोळून विलाप करू लागतो। अर्थात कालिदासाची ही अवस्था पाहिल्यानंतर भोजराजा आपला मूळ वेश त्याच्या समोर प्रकट करतो। भोजराजाने आपली गंमत केली हे जेव्हा कालिदासाच्या लक्षात येतं तेव्हा प्रसंगावधानी असलेला हा शीघ्र कवित्व असणारा हा कवी तोच श्लोक तात्काळ बदलतो आणि म्हणतो अद्यधारा सदाधारा सदालंबा सरस्वती पंडिता मंडिता सर्वे भोजराजे इहागते। हे दोन्ही श्लोक व्यवस्थित तयार करून ठेवा। त्यांचं भाषांतर किंवा ते मूळचे श्लोक तुम्ही उत्तरामध्ये लिहिणं आवश्यक आहे। भोजराजा स्वर्गवासी झाल्यानंतर धारानगरी निराधार झाली, सरस्वतीला आश्रय उरला नाही आणि सगळे पंडित निराश्रित झाले। या अर्थाचा या आशयाचा श्लोक कालिदास तात्काळ आपल्या शीघ्र कवित्वाने बदलतो आणि आता भोजराजे या पृथ्वी तलावर आहेत म्हटल्यानंतर धारानगरीला कायमचा आधार मिळाला, सरस्वतीला कायमचा आश्रय मिळाला आणि सगळे पंडित सगळे विद्वान देखील आता भूषविले जाणार असा बदल त्या श्लोकामध्ये कळतो। या पद्धतीची ही कालिदासस्य चातुर्यम ही कथा। या कथेवर कोणते प्रश्न विचारले जातात ते संभाव्य प्रश्न या पद्धतीने। अर्थात हे प्रश्न संभाव्य प्रश्न असल्यामुळे
त्या प्रश्नांची शब्दरचना वेगळ्या पद्धतीनेही असू शकते. साधारण कथेचा आशय लक्षात घेतल्यानंतर या कथेवर जे प्रश्न विचारले जातील ते प्रश्न एक विभागून असतील किंवा एकच स्वतंत्र सलग प्रश्न विचारला जाईल. कालिदास भोजराजाला सोडून का गेला? त्यानंतर कालिदास निघून गेल्यानंतर भोजराजाने काय केले? हे संदर्भ संक्षिप्त असल्यामुळे असे प्रश्न साधारणपणे एकत्रितरित्या 5 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतील. राजाने कालिदासाला कसे फसवले? कालिदास दुःखी का झाला आणि त्याने आपले दुःख कसे दूर केले? कालिदासाचे भोजराजाविषयीचे प्रेम कोणत्या प्रसंगातून सिद्ध होते किंवा भोजराजाची कोणती गुणवैशिष्ट्ये या पाठामध्ये या कथेमध्ये सांगितली आहेत? या पद्धतीचे स्वतंत्र किंवा विभागून अशा पद्धतीचे प्रश्न कालिदासाचे चातुर्यम या कथेवर विचारले जाऊ शकतात. कथेचा जो आशय तुम्हाला सांगितला संक्षिप्तपणे, त्या आशयाच्या अनुषंगाने प्रस्तावनेसह उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. यानंतरची जी कथा आहे ती आहे संचितार्थो विनश्यती. या कथेमध्ये सुद्धा राजा आपल्या निरपेक्ष भावनेने दान धर्म करत असतो. त्याला दान धर्म करताना पाहून त्याचा अमात्य काळजीत पडतो. अर्थात असा दान धर्म करू नकोस असं तो प्रत्यक्ष राजाला सांगू शकत नाही. शिवाय राजा अशा पद्धतीने दान धर्म करतोय हे उघड्या डोळ्यांनी तो पाहू सुद्धा शकत नाही. आणि म्हणूनच राज्याविषयीच्या आणि राजाविषयीच्या तळमळीने तो त्यावर काहीतरी उपाययोजना करण्याचा विचार करतो. आणि म्हणूनच तो राजाच्या शयनगृहामध्ये भिंतीवर आपदार्थम धनम रक्षेत असा एक चरण लिहितो. म्हणजेच संकट समयी किंवा संकट काळासाठी धनाचं रक्षण करावं किंवा धन राखून ठेवावं. राजा तो चरण वाचतो आणि त्यानंतर त्याला अमात्याचा हेतू लक्षात येतो. आणि म्हणूनच त्या चरणाच्या प्रत्युत्तरादाखल तो दुसरा चरण लिहितो, श्रीमताम आपदह कुतः. म्हणजे श्रीमंतांना धनिकांना संकट कुठून येणार? तरी देखील अमात्याला राजाला हे जाणून देण्यासाठी तो तिसरा चरण किंवा शक्यता त्या ठिकाणी या चरणातून राजासमोर व्यक्त करतो. साचेत अपगता लक्ष्मी ही शक्यता तो राजाला त्या चरणाद्वारे सांगू पाहतो. जर लक्ष्मी निघून गेली तर? आणि त्यावेळेला मात्र आपण करत असलेल्या दान धर्माचा मूळ हेतू अमात्याच्या लक्षात आणून देण्यासाठी राजा चौथा चरण म्हणजेच वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगतो, संचितार्थो विनश्यती. साठवलेलं धन, राखून ठेवलेलं धन हे कधी ना कधी नष्ट होतं. अर्थात या चौथ्या चरणानंतर अमात्याला राजाचा मूळ हेतू लक्षात येतो आणि तो खजील होतो. आणि म्हणूनच दान करणं हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे त्याला कळतं. या आशयाची संचितार्थो विनश्यती ही कथा. या कथेवर जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न या पद्धतीने: राजाविषयीच्या अनुकंपेने किंवा तळमळीने अमात्याने काय केले? राजा भोजाने अमात्यास कसे निरुत्तर केले? राजा भोजाने धनाविषयी कोणता विचार केला? अर्थात कथा संक्षिप्त असल्यामुळे प्रश्नाची उत्तरं देखील त्याच पद्धतीने तेवढ्याच रीतीने तुम्हाला लिहायची आहेत. हे प्रश्न संभाव्य प्रश्न म्हणून दिलेले आहेत, त्यामुळे यातील शब्द थोडेफार वेगळ्या पद्धतीने प्रश्नामध्ये असू शकतात. पण कथेचा आशय, कथेचा सारांश लक्षात घ्या आणि स्वतःच्या शब्दात व्यवस्थित 5 मार्कांसाठी प्रस्तावना आणि उत्तर याप्रमाणे मांडणी करा. यानंतरचा पुरवणी वाचनासाठीचा पद्यपाठ पश्चिम तटप्रदेश. कैलासवासी माधव श्रीहरी अणे यांच्या श्री तिलक यशोर्णवहा नावाच्या महाकाव्यातून हा पद्यपाठ घेतलेला आहे. श्री तिलक यशोर्णवहा या पाठात, या काव्यात माधव अणे यांनी टिळकांचं महात्म्य वर्णन केलंय. टिळकांचा जन्म कोकणातला, त्यामुळे या काव्यामध्ये कोकण प्रदेशाचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. आणि हेच कोकण प्रदेशाचं वर्णन पश्चिम तटप्रदेश या पद्यामध्ये दिलेलं आहे. या पद्यामध्ये एकूण 11 श्लोक दिलेत.
11 श्लोकांमधील पहिला आणि दुसरा श्लोक जो आहे यात सह्याद्रीचं वर्णन केलेलं आहे. तिसरा, चौथा, पाचवा, सातवा आणि 11वा जो श्लोक आहे यात कोकण प्रांताची काही वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. 6वा, 8वा, 9वा आणि 10वा जो श्लोक आहे यात कोकणातल्या लोकजीवनाविषयी तेथील लोकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल वर्णन केलेलं आहे. या पद्धतीने या पद्यपाठाचा जो सारांश आहे तो लक्षात घेऊन या पाठावर जे प्रश्न विचारले जातात ते साधारण असे. कवीने सह्याद्रीचे वर्णन कसे केले आहे? सह्याद्रीचं वर्णन करताना भाषांतर म्हणजे उत्तर नव्हे हे लक्षात घ्या. त्या भाषांतराचं स्वतःच्या वाक्यात रूपांतर करा, सोप्या वाक्यांमध्ये रूपांतर करा आणि उत्तर लिहा. कोकणातील लोकांची स्वभाव वैशिष्ट्य किंवा गुण वैशिष्ट्य स्पष्ट करा. 3, 4, 6, 8, 9 आणि 10 या श्लोकांमध्ये कोकणातल्या लोकांबद्दल आणि त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे या श्लोकांच्या आधारे कोकणातल्या लोकांचं जीवन, त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य, त्यांची गुणवैशिष्ट्य तुम्हाला सांगायची आहेत. या पद्यपाठावर सर्वसमावेशक असा कोकण प्रदेशाचे वर्णन करा असाही दीर्घोत्तरी प्रश्न विचारला जातो. कोकण प्रदेशाचं वर्णन करताना त्यात सह्याद्रीचं वर्णन, तेथील लोकांचं वर्णन, शिवाय कोकण प्रांताची वैशिष्ट्य या सगळ्याच मुद्द्यांचा समावेश होईल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना 11च्या 11 श्लोकांचा सारांश त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे कुठेही तुमचं उत्तर फार लांबणार नाही याची दक्षता घ्या. या पद्धतीने प्रस्तावना आणि उत्तर अशा पद्धतीने उत्तराची मांडणी करा. पुरवणी वाचनासाठी दिलेले दोन्ही पाठ, गद्यपाठ आणि पद्यपाठ या दोन्हीपैकी कोणत्याही एका पाठावर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे दोन्ही पाठांची पूर्वतयारी करणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे पुरवणी वाचनाचा व्यवस्थित अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गद्य, पद्य, व्याकरण, पाठ्येतर, लेखन कौशल्य आणि पुरवणी वाचन या आपल्या सर्व घटकांचा पूर्णपणे आणि सविस्तर अभ्यास केला. ही चर्चा केल्यानंतर तुमच्या मनातल्या सर्व शंका आणि प्रश्न निश्चितच दूर झाले असतील. गद्य असो किंवा पुरवणी वाचन असो, सराव खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या. सरावानेच आपल्याला परिपूर्णता येते आणि म्हणूनच भरपूर सराव करून संपूर्ण आत्मविश्वासाने आता प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सज्ज व्हा. त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. शुभास्ते पंथानः सन्तु. धन्यवाद.